या ठिकाणी खो खोचं जे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर जे पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी खो खो या संघटनेचे सन्माननीय डॉक्टर चंद्रजीत जाधव सर, त्याचबरोबर चंद्रजीत जाधव सरांनी या ठिकाणी ह्या संपूर्ण शिबिरासाठी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर अजय पवार सर हे बीड जिल्हा क्रीडा कार्यालयामधील पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र साप्ते सर हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या राज्यस्तरीय शिबिरासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। सन्माननीय गुरुदत्त चव्हाण सर जे जळगाव DSO ऑफिसमधील पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर मनीषा मानकर मॅडम ह्याही चंद्रपूर DSO विभागात आणि खो खोच्या पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर भूषण कदम जे राष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत आणि पुणे परिसरात राहतात। त्याचबरोबर जगदीश नानजकर हेही राष्ट्रीय स्तरावरील खो खोचे प्रशिक्षक आहेत। या ठिकाणी आपण या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपण अजय पवार सरांशी प्रथम बोलतोय। हे बीड जिल्हा क्रीडा कार्यालयातील आपण जे सांगितलेलंच आहे की ते पदाधिकारी आहेत, खो खोचे प्रशिक्षक आहेत। सर, हे आत्ताच्या प्रशिक्षण शिबिराची भूमिका काय सांगता येईल सर? नमस्कार, मी अजय पवार। महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित पहिले राज्यस्तर क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये दिनांक 17 मे ते 1 जून या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। हे शिबिर आयोजित करण्यामागे महाराष्ट्र शासनाचा हा मुख्य हेतू आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळामध्ये आपल्याला महाराष्ट्राला किंवा देशाला पदक मिळेल अशी 13 खेळ या ठिकाणी निवडलेली आहेत। त्या खेळामध्ये खो खो हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जरी नसला तरी आपल्या देशाचा हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असलेला हा खेळ आहे। आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की देशामध्ये सर्वात जास्त राज्याला जर कुठल्या खेळामध्ये जर सुवर्ण पदक मिळत असतील तर ती खो खो या खेळामध्ये मिळतात आणि या खो खो खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना तयार केली आणि त्या योजनेमध्ये 17 वर्षाखालील मुलं मुली, 19 वर्षाखालील मुलं मुली आणि पुरुष आणि महिला गटातील राष्ट्रीय स्तरावरील प्राधान्य आम्ही हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना दिलेलं होतं की जे गतवर्षी सन 13-14 या वर्षामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, शालेय स्पर्धेमध्ये आणि संघटनेच्या स्पर्धेमध्ये, त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। त्यामुळे या शिबिराचा जो दर्जा होता तो हा राष्ट्रीय स्तरावरचाच दर्जा होता। या ठिकाणी आलेली जी काही खेळाडू आहेत ती सगळी राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहेत। पुरुष आणि महिला गटामध्ये जे खुल्या गटामध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा खेळतात त्यामध्ये श्वेता गवळी आहे, प्रसाद राडिया आहे, अभिजित शिंदे पण खेळलाय का? अभिजित शिंदे नाही खेळला मला वाटतं, पण प्रसाद राडिया आहे आणि शीतल बोर नावाची खेळाडू आहे, पौर्णिमा आहे। म्हणजे अशा ज्यांनी महिला गटामध्ये सुवर्ण पदक मिळवली, 19 वर्ष आणि शालेय 17 वर्ष या दोन्ही गटामध्ये महाराष्ट्राला सातत्याने सुवर्ण पदक मिळतात। अशा या खेळाडूंचा सातत्याने एक पुढे त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्यासाठी आणि सातत्य राहण्यासाठी त्यांच्या 2 गोष्टीकडे आम्ही या शिबिरामध्ये जास्त प्रामुख्याने लक्ष देतोय। खो खोमधील प्रत्येक खेळाडूकडे कौशल्य आहे, परंतु त्यांचा शारीरिक क्षमता जी असते म्हणजे फिजिकल फिटनेस जो असतो तो फिजिकल फिटनेस हा कमी होत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केरळ म्हणा, पंजाब म्हणा, वेस्ट बेंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला थोडंसं अवघड जात आहे। आपण निश्चितपणे सुवर्ण पदक मिळवतोय, पण पूर्वीचा जो काळ होता किंवा पुरुष संघ सुद्धा हा डावाने इतर राज्यांना हरवत होता, तसं न होता आत्ताही मुलं जिंकतायत, परंतु त्यांचा फिजिकल फिटनेस कमी असल्यामुळं प्रामुख्याने या शिबिरामध्ये आम्ही त्यांच्या फिजिकल फिटनेसकडे लक्ष देतोय, त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रित करतोय, त्यांना खेळामध्ये आता आधुनिक
खेळामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाबरोबरच म्हणजे मुख्य खेळाबरोबर तुम्हाला इतर सपोर्टिंग स्टाफ जो असतो म्हणजे ज्याला क्रीडा मानसशास्त्र म्हणतो, त्या क्रीडा मानसशास्त्राचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही या शिबिरामध्ये समावेश केलेला आहे. आणि त्या सर्व शास्त्रांचा शास्त्रीय पद्धतीने म्हणजे सायंटिफिक पद्धतीने आपण म्हणू त्याला किंवा शास्त्रीय पद्धतीने खेळाडू एक सर्वगुण संपन्न खेळाडू कसा असला पाहिजे म्हणजे त्याचा फिजिकल फिटनेस सुद्धा आणि त्याचं कौशल्य, त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सातत्याने चांगल्या स्पर्धा ज्यावेळेस चांगल्या संघाबरोबर खेळल्या जातात तर त्या चांगल्या संघाबरोबर कशा पद्धतीने जिंकता येईल आणि आपल्याला राज्याला पदक मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या प्रशिक्षणामध्ये आम्ही म्हणजे त्यांच्या प्रशिक्षणावर भर देतोय. प्रशिक्षण शिबिरामध्ये आमच्याकडे जी सगळी मार्गदर्शक आहेत ती सगळी NIS मार्गदर्शक आहेत. NIS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स किंवा जी ट्रेन कोचेस आहेत किंवा जी स्वतः त्या खेळामध्ये त्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वतः ती खेळलेली आहेत. ते स्वतः राष्ट्रीय पदक विजेते आहेत, सुवर्ण पदक विजेते आहेत, विद्यापीठ पदक विजेते खेळाडू आहेत आणि त्यानंतर त्यांनी NIS हे खेळाडूंना प्रशिक्षण देणारी जी संस्था आहे जिथे मार्गदर्शक तयार केले जातात त्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन ते मार्गदर्शक झालेले आहेत. म्हणजे ही अतिशय ट्रेन कोचेस आहेत आणि त्या ट्रेन कोचेसच्या माध्यमातून खेळाडूंना शास्त्रीय पद्धतीने कसं प्रशिक्षण द्यायचं आणि खेळाडू कशी घडवायची याचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्या माध्यमातून आम्ही हे प्रशिक्षण देतोय. आज माझ्याबरोबर इथे स्वतः डॉक्टर चंद्रजित जाधव आहे. मी त्यांनाही अशी विनंती करेल या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून की खेळाडूंचा फिटनेस किंवा तुम्हाला जर शास्त्रीय पद्धतीने जर प्रशिक्षण सातत्याने जर आपल्या खेळाडूंना उपलब्ध करून द्यायचं असेल, सुदैवाने आपल्याकडे खो खोची 15 मार्गदर्शक आहेत आणि जे सर्व्हिसमध्ये आहेत आणि जे सर्व्हिसमध्ये नाहीत अशी एकंदरीत आपल्याकडे 20 ते 25 NIS खो खो मार्गदर्शकांची उपलब्ध आहेत. तर त्यांची संघटनेने सुद्धा शिबिरासाठी त्यांची ज्यावेळेस आपल्या संघटनेची शिबिरं होतात त्यावेळेस त्यांची सुद्धा सेवा उपलब्ध करून घ्यावी. मी याच्याही पुढे जाऊन असं म्हणेल की तुम्हाला यामध्ये जर काही अडचण येत असेल तर अडचण यायचं काही कारण नसावं. आमचे यापूर्वी पण आणि आत्ताही करतात. चंद्रजित जाधव यांनी तशी आमच्या सगळ्या NIS मार्गदर्शकांना संधी दिलेली आहे. संधी देण्याचं कारण म्हणण्यामागचा माझा उद्देश जो आहे तर ते खेळाडूंना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण मिळावं. ते फक्त शास्त्रीय प्रशिक्षण माझी अशी धारणा आहे की NIS प्रशिक्षकांकडे ते नॉलेज आहे आणि ते देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं निश्चितच आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल असं मला वाटतं. सर, तुम्ही बीड जिल्ह्यातील आहात, ग्रामीण भागातील आहात. आज तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके येतात. तर ह्या 11 तालुक्यांचं कोऑर्डिनेशन किंवा त्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावरती अशी काही कोऑर्डिनेशन सिस्टीम आहे का की प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिर लागेल, NIS कोच किंवा त्या दर्जाचे प्रशिक्षक तिथं तयार होतील, तर त्या संदर्भात काय ऍक्टिव्हिटी चालते का? शासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत तालुका पातळीवर जर तुम्ही म्हणाल किंवा ग्रामीण, तुम्ही आता ग्रामीण शब्द वापरला, आता खो खो हा खेळ खो खोच्याच खेळाच्या संदर्भात नाही तर मॅक्झिमम खेळामध्ये शहरामधला थोडासा खेळ कमी होऊन तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक तालुक्याची संघ हे अतिशय उत्तम दर्जाचे जिल्हा स्पर्धेमध्ये समावेश त्यांचा होतो आणि सहभाग घेतात आणि ग्रामीण भागातले खेळाडू जास्तीत जास्त पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही माझ्या बीड जिल्ह्यापुरतं जर म्हणायचा विचार केला तर दोन्ही पद्धतीने किंवा शासनाच्या वतीने आम्ही तालुका स्पर्धेपासून जी सुरुवात करतो ती आम्ही तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आमचं चॅनल आहे. तसंच एकविध संघटना म्हणजे बीड जिल्हा खो खो संघटना जी आहे ती सुद्धा या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरही भरवत असते. दरवर्षी ते सुद्धा जिल्हा स्पर्धांचं आयोजन करत असतात, राज्य स्पर्धांचं आयोजन करत असतात आणि स्पर्धांचं आयोजन होतं. पण त्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या मुलांना वर्षभर प्रशिक्षण जे असतं ते शाळेतील शिक्षक आणि संघटनेची जी मार्गदर्शक असतात त्यांच्या माध्यमातून दोन्ही माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न, कोऑर्डिनेशन सिस्टीम चांगल्या दर्जाची आहे. अतिशय म्हणजे शासन आणि संघटना यांचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खो खोचे अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत.
बीड जिल्ह्यात स्टेडियममध्ये, आमच्या शासनाच्या स्टेडियममध्ये संघटनेचं आणि शासनाचं असं एकत्रित आमचं खो खोचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि तिथं नियमित मुलांना सराव दिला जातो. निश्चितच सर, धन्यवाद सर. या ठिकाणी आपणाशी राजेंद्र सापटे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. सापटे सर, तुम्ही बालेवाडी ह्या ठिकाणी आहात. सेंट्रल जे सर्वांना सोयीस्कर असं सेंटर तुम्हाला उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांना मी तुम्हाला पाहिलेलं आहे. संपूर्ण देशाशी निगडीत तुम्ही आहात. तर त्या अनुषंगाने सर, आजचा जो संघ आहे, जो आलेला आहे, आज तुम्ही 10-15 दिवस प्रशिक्षण त्या ठिकाणी देत आहे. तर सरांनी सांगितलं आता की आता कुठंतरी थोडीशी कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे. तर याच्यामध्ये आत्ताचे जे किती खेळाडू तुमच्या राष्ट्रीय लेवलचे सांगता येईल किंवा नाव घेऊन सांगता येईल किंवा की त्यांचा दर्जा उंचावला आहे, त्यांच्यामध्ये अजून वाढ करता येईल, काय सांगता येईल सर? आता मगाशी अजय पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे पोहेर म्हणून आहे, पौर्णिमा म्हणून एक खेळाडू आहे, शीतल स्मृती सप्पाळ म्हणून आहे, मुलांमध्ये प्रसाद राडे आहे. हे तर सिनियरला आता खेळतातच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त लहान आमचे जे ज्युनियरचा गट आहे अंडर 18चा, त्याच्यामध्ये सूरज शिंदे म्हणून एक खेळाडू आहे, दशरथ म्हणून एक खेळाडू आहे, की हे जे काय आता अंडर 18 ह्या वयोगटात खेळतात, हे जे आम्ही त्यांना अपकमिंग समजतोय. किंवा मुलींमध्ये अपेक्षा सुतार सारखी एक मुलगी आहे, आरती कांबळे म्हणून एक मुलगी आहे, कविता घाणेकर म्हणून एक मुलगी आहे. हे सगळे आत्ताचे आमचे अपकमिंग प्लेयर आहेत आणि निश्चितच त्यांना ह्या शिबिराचा फायदा होणार आहे. कारण दुसरं कारण त्याला असं आहे की श्वेता गवळीसारखी आत्ता सध्या जास्तीत जास्त राष्ट्रीय स्पर्धा सहभागी झालेली खेळाडू आहे. ती ऑलरेडी आत्ता 3 ते 4 सिनियर नॅशनल गेम ह्यासारख्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती आहे. तिच्या जोडीला ती स्मृती सपकाळ आहे. ह्या मुलींबरोबर खेळत असताना किंवा प्रसाद राडेसारखा जो मुलगा आहे त्याच्याबरोबर खेळत असताना ह्या ज्युनियर मुलांना नक्कीच ह्या शिबिराचा आणि ह्या सरावाचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आत्ताचे आमचे हे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम चाललेत हे अतिशय सुरेख आणि जे आपण एक शेड्यूलमध्ये जे म्हणतो वर्कआउट सायंटिफिक बेस असलेला, तर त्याच पद्धतीने चालू आहे. वर्कलोड त्याच पद्धतीने दिला गेलेला आहे. स्किल आणि आत्ताच्या हे प्रशिक्षणाचं विशेष म्हणजे काय की आत्ता कुठली जवळपास कॉम्पिटिशन नाही आहे. शासनाचं जे धोरण आहे, क्रीडा धोरण 2012, त्याच्यानुसार ह्या शिबिराची किंवा हे जे काही शिबिरं सुरू झाले ते पहिलंच वर्ष आहे आणि ही शिबिरं घेण्याची वेळ वर्षातले 30 दिवसाची आहे. त्याच्यापैकी हे 15 दिवसाचं पहिलं आहे. पण हे शिबिर घेत असताना त्याच्या पाठीमागं पुढे कुठलीही स्पर्धा नसावी. म्हणजे जे प्रिपरेटरी पिरियड जो आम्ही यायला म्हणतो किंवा फिटनेस वर्क जे ह्या ऑफ सीझन मध्ये केला जातो, परफेक्ट स्पेस निवडलेली आहे. तर ह्याचा निश्चितच फायदा यांना पुढच्या येणाऱ्या या स्पर्धेच्या काळामध्ये होणार आहे. किंवा त्यांचं निश्चितच आम्ही ह्या पुढच्या 1-2-2.5 महिन्यात परत जो सेकंड टर्म आमचा घेणार आहोत 15 दिवसांचा शिबिर, त्यावेळेला सुद्धा आम्ही ह्या 15 दिवसातलं त्यांचं कॅल्क्युलेशन करू शकणार आहोत. आणि मग ह्या स्पर्धेच्या वर्षभरातल्या स्पर्धेवर सुद्धा आमचं लक्ष राहणार आहे. कारण हे सगळे बहुतांशी खेळाडू हे आमच्या विविध स्पर्धेमध्ये नजरेमध्येच असतात. शालेय स्पर्धा घ्या, असोसिएशनच्या स्पर्धा घ्या, त्याच्यामुळं आम्ही तो त्यांचा परफॉर्मन्स अनालिसिस सुद्धा करू शकू. आणि ज्या काही आम्ही आता टेस्ट घेतल्यात हे थोडंसं आम्ही आता या खो खोच्या खेळाडूंना लागणारं म्हणजे त्याची एक स्तर किंवा त्याची स्ट्रेंथ काय असावी किंवा खो खो खेळाडूचं स्टँडर्ड काय असावं हा सुद्धा अनालिसिस करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. कदाचित तो सफल होईल किंवा आम्ही तो काय पद्धतीने आणखीन त्यात चेंजेस करायला लागतील किंवा त्या टेस्टमध्ये काय चेंजेस करावे लागतील, हाही एक आम्हाला तो भाग जरा अभ्यासाचा आहे. आम्ही तो निश्चितच करण्याचा आमचा प्रयत्न आता चालू आहे. सर, तुम्ही इतर राज्यातल्या प्रशिक्षकांशी पण कोऑर्डिनेटमध्ये असता. तुम्ही आज ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या ह्या केंद्रामध्ये आहात. तर इतर कोणते राज्य पाठीमागे आहेत खो खोच्या दृष्टीने, तर काय सांगता येईल, कोणते कोणते आहेत? समजा 4-5 उदाहरण घ्यायची म्हटलं तर. ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर गोवा आहे, हरियाणा म्हणता येणार नाही सध्या, हरियाणाही त्याच पद्धतीने चालू आहे. तामिळनाडूचा संघ आहे किंवा नॉर्थमध्ये बघितलं तर मणिपूर आहे किंवा उत्तरांचलचे जे संघ आहेत ते आहेत. इकडे एमपीकडे गेलं तर एमपीचा स्तर सध्या तसा खूपच खालावलेला आहे. एमपी मधनं 2 संघ इथं सहभागी होतात, मध्य भारत आणि मध्य प्रदेश. तर तो जो काही त्यांचा काळ होता खेळण्याचा तो थोडासा आता खूप म्हणजे कमी झालेला आहे. तसंच एक गुजरातचा पण आहे. गुजरात एकेकाळी बडोद्यामध्ये जे खेळ होते किंवा जो
अर्जुन अवॉर्ड जी आपण म्हणजे पहिलं म्हणतो की खो खोचा अर्जुन अवॉर्ड ज्या राज्याला गेलं अशा बडोद्यामधला खेळ सुद्धा थोडासा खालवलेला आहे. पण सध्याच्या परिस्थितीत गुजरात स्पोर्ट्स डिपार्टमेंटने सुद्धा अशाच पद्धतीच्या सराव शिबिरांची सुरुवात केली आणि बऱ्याच ठिकाणी ह्याचं आता थोडंसं सुरू होते. किंवा आता केरळचा संघ सुद्धा तसा सुरुवातीला खूप दर्जा तसा कमी होता. सध्याचा केरळचा संघ बघितला तर फिटनेसच्या दृष्टीने अतिशय उंचावलेला दिसून येतो. किंवा त्यांचा महिलांचा खास करून संघ की ज्या वेळेला महाराष्ट्राच्या अगेन्स्ट आम्हाला त्यांच्या अगेन्स्ट महाराष्ट्राला खेळावं लागतं त्यावेळेला निश्चितच आमच्या फिटनेसची कस तिथे लागते. म्हणजे याचा अर्थ त्यांनी सुद्धा ह्या प्रशिक्षण शिबिराचा किंवा या सायंटिफिक प्रशिक्षणाचा त्यांनी सुरुवात केली असं दिसून येते. निश्चितच या ठिकाणी चांगली माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद सर. या ठिकाणी चंद्रजीत जाधव सर डॉक्टर पण आहेत आणि त्यांचं याच्यामधला चांगल्या दर्जाचा अभ्यास या ठिकाणी आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सरांशी हे करतोय आणि ते महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे ते सचिव पण आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण सरांशी बोलतोय. सर आता जे शिबिर घेतलेलं आहे महाराष्ट्र राज्याने आणि त्या अनुषंगाने हे महाराष्ट्र लेवलचं स्टेट लेवलचं आहे आणि तुम्ही पदाधिकारी पण आहात. तर ह्या दृष्टिकोनातून काय दृष्टिकोनातून तुम्ही ह्या ठिकाणी काय सांगाल तुम्ही ह्या माध्यमातून? सुरुवातीलाच मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं क्रीडा व योग सेवा संचालनालय यांच्या वतीनं प्रथमच या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्यामध्ये खो खोचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल मी राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी जे काही खेळाडू महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडू पुढील 10 वर्षामध्ये या महाराष्ट्राचं नावलौकिक पूर्ण देशभर करणार आहेत किंवा देशाच्या वतीनं सॅफ गेम असेल, आशियाई आमचे खो खो स्पर्धा असेल त्याच्यामध्ये नाव करणाऱ्या खेळाडूंच्या होतकरू खेळाडूकरिता हे प्रशिक्षण शिबिर खऱ्या अर्थानं आयोजित केलं. त्याबद्दल मी राज्य संघटनेच्या वतीने त्यांचं आभारच व्यक्त करतो. कारण यापूर्वी अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीनं केला गेला नव्हता आणि मला खात्री आहे या प्रयत्नामुळेच चांगले खेळाडू या ठिकाणी या राज्याला आणि देशाला मिळणार आहेत. या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असताना महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील असतील, शहरी भागातील असतील, सर्वच विविध जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी आज आपल्याला प्रशिक्षणात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. आणि हे बघत असताना हे खेळाडूंना फक्त मैदानावरील कोचिंग करत असताना आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक उत्तम कोचिंग करत आहेत त्याबद्दल काय दुमतच नाही. परंतु ते करत असताना त्या माझ्या सर्व खेळाडूंचा आहार कसा असला पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणचं प्रॉपर वॉर्मअप कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्यांच्या मानसोपचार तज्ज्ञांचं देखील मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्टचं देखील योग्य मार्गदर्शन, स्पोर्ट्स मेडिसिन, म्हणजे ज्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्या बाबींच्या वरती या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने खूप काही चांगली मेहनत करून तज्ज्ञ अशा मार्गदर्शकांचं या ठिकाणी 15 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं क्लिनिक असेल, त्यांच्या क्लासरूममधील त्यांचं पॉवर पॉईंट ऑफ प्रेझेंटेशन असेल, विविध पद्धतीनं त्यांना चांगल्या पद्धतीचं कोचिंग केलेलं आहे. त्यांना फार काही कंटाळा येऊ नये त्या पद्धतीने पूरक खेळ स्विमिंग असेल, फुटबॉल असेल, वेट ट्रेनिंग असेल, विविध प्रकारचे देखील त्या ठिकाणचं ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी अवलंबलेला आहे. आणि मला खूप काही याच्यातून आनंद वाटतोय की महाराष्ट्र शासन हे देशातील पहिलं सरकार आहे की ज्यांनी हा सर्व खेळांच्याकरता एक सुयोग्य असा उपक्रम राबवलेला आहे. सर, तुम्ही आता ह्या संपूर्ण खेळाचा अहवाल तुम्ही अध्यक्षांना देणार आहात किंवा सांगणार आहात, तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटना लेवलला, वेगवेगळ्या जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती तर अशाच प्रकारची शिबिरं घेण्यासाठी काय प्रयत्नासाठी काय तुमचा विचार आहे का? महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने तर संलग्न आमच्या 24 जिल्हा संघटनांतर वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर आयोजित करत असताना हे करत असताना या राज्यामध्ये असणारे उपलब्ध NIS कोचेस असतील, आमचे छत्रपती अर्जुन अवॉर्डी पुरस्कारप्राप्त खेळाडू असतील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक असतील, त्या ठिकाणी जाऊन ते प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करत असतात. आणि तुम्हाला नक्की खात्रीनं सांगतो की यापूर्वी पुण्या, मुंबई, ठाण्यामध्ये जो खो खो अडकलेला होता तो आज पूर्णपणे ग्रामीण भागात गेलेला आहे. आणि याच खो खोवरती पूर्णपणे ग्रामीण भागाचं वर्चस्व सर्वच गटामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी आपण अध्यक्षांच्या बाबत जर म्हणाल की राज्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य आमदार अजितदादा पवार साहेब काम करतायत आणि त्यांचं खूप काही सहकार्य असतं. 2 जूनलाच या ठिकाणी पुण्यामध्ये आमची राज्य संघटनेची बैठक आहे आणि त्यामध्ये नक्कीच अतिशय चांगलं हे प्रशिक्षण शिबिर पार पडलं. त्या सर्व प्रशिक्षकांचा आणि माझ्या खेळाडूंचा देखील अहवाल आम्ही आमच्या
राज्य संघटनेच्या वतीने नक्कीच सादर करू आणि त्यांचं या ठिकाणी खूप काही प्रोत्साहन आम्हाला सातत्यानं मिळालेलंच आहे. सर, हा खो खो हा खूप जबरदस्त असा पूरक खेळ आहे की जो सर्व खेळांना उपयोगी आहे, सर्व खेळांची मातृजननी आहे. आज संदीप पाटील किंवा किरण मोरे सारखे जे क्रिकेटपटू हे पहिले आघाडीचे खो खोपटू होते. तर त्या दृष्टिकोनातून ह्या पूरक खेळ म्हणून जसं तुम्ही सांगितलं की तुमचे खेळाडू यांनी स्विमिंग केलं किंवा फुटबॉल खेळलं, तसं इतर जे खेळाडू खो खो खेळतील या संदर्भात काय तुमच्या असोसिएशनचा उद्देश आहे का? याच्यामध्ये पूरक खेळ त्या खेळांनी पूरक खेळून खो खो वापरावा की न वापरावा तो त्यांचा प्रश्न. आम्ही त्या ठिकाणी अजिबात असं म्हणत नाही की पूरक खेळून आमच्या खेळाचा समावेश करा. कारण हा खेळ जर बघायला गेलं बेसिक की डायरेक्ट तुम्ही खेळायला गेला तर तुमची इंजुरी नक्कीच वाढणार आहे. की तुम्ही लहानपणापासूनच हा खेळ खेळला पाहिजे. खो खो खेळाडू सर्व खेळ खेळू शकतो, परंतु सर्व खेळातील खेळाडू खो खो खेळू शकत नाहीत. हे खो खो खेळाचं आमचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अचानकपणे फुटबॉलचा खेळाडू असेल, व्हॉलीबॉलचा खेळाडू असेल, कुस्तीचा असेल, कबड्डीवाला असेल, डायरेक्ट जर खो खो खेळायला लागला 20व्या, 22व्या, 24व्या वर्षी पूरक खेळ म्हणून, तर ते शक्य होणार नाही आणि त्याच्यातून त्यांची इंजुरीज वाढणार आहेत. लहानपणापासून जर तो खेळत असेल पहिले आणि गुड त्याच्यात काहीच अडचण नाही. खो खो या खेळाची स्वतःची ओळख आहे. त्याने इतर लीडअप खेळ म्हणजे इतर पूरक खेळ म्हणून त्याचा उपयोग कोणीही त्याचा उपयोग करू नये, केला नाही पाहिजे. कारण आमच्या खेळाचं स्वतःच्या खेळाचं एक वैशिष्ट्य आहे. निश्चितच सर, या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने काय वर्षाचं शेड्यूल काय असतं साधारण मीटिंग्स आणि तुमच्या टुर्नामेंट संदर्भात? राज्य संघटना काम करत असताना या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन करणं, त्यामध्ये राज्य स्पर्धा 3 वयोगटामध्ये त्या राज्य स्पर्धा नियमित आयोजित केल्या जातात. त्यामुळे वेळोवेळी राष्ट्रीय स्पर्धा देखील आयोजित केल्या जात असतात. निमंत्रित खो खो स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. आमच्या राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या करिता देखील खो खो दिन आम्ही 12 डिसेंबरला खूप उत्साहात साजरा केला जातो. त्या खो खो दिनामध्ये सर्वच राष्ट्रीय खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करत असतो. आणि हा खो खो हा खेळ एक स्वतःचं वैशिष्ट्य जपणारा, हा महाभारतापासून दाखले असणारा हा खेळ आहे. त्यामुळं या खेळाला पूरक खेळ कधीच म्हणता येणार नाही. कारण मी स्वतः त्यामध्ये रिसर्च केलेला आहे. खेळ नाही, ज्या वेळेला इतर खेळांनी खेळलं तर त्याचा प्रचार आणि प्रसार होईल असं. इतर खेळांनी खेळला म्हणजेच प्रसार आणि प्रचार झाला असं नव्हे. की या ठिकाणी आमच्या खेळाडूंना खो खो सातत्यानं रोज कंटाळून ते स्विमिंगला गेले. त्या पद्धतीने त्या खेळाडूंना कंटाळून खो खो जर चेंज म्हणून खेळायला गेले तर त्यांच्या इंजुरी वाढणार आहेत. जर ते प्रॉपर खेळत असतील तर आमची काय हरकत नाही. परंतु खो खो हा पूरक खेळ नव्हे. त्यांनी चेंज म्हणून तो खेळायला काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण राज्यस्तरावरचं सचिवपद असून सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणाला तुम्ही आलात. तुम्ही सर्वसामान्य खेळाडूंचा उत्साह या ठिकाणी वाढवला आणि त्यांना प्रेरणादायी असं तुम्ही मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.